आज दापोली नगरपंचायत मध्ये 8+1 9 नगरसेवकांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय। सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा इथे पार पडतोय ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, या नगरसेवकांचं स्वागत करण्यासाठी ते उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, आमचे सर्व पत्रकार बांधव, आज 3 वर्षापूर्वी दापोली नगरपंचायतची निवडणूक झाली आणि आजही तो दिवस मला आठवतोय। आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की स्थानिक आमदारांना डावळून त्याला तिथे निवडणुका पक्षामार्फत सगळे अधिकार हे ज्यांना आपण पराभूत केलं होतं त्यांना सगळे अधिकार देऊन टाकले होते। त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली होती, यांनी पक्षविरोधी काम केलं होतं, त्यांना सगळे अधिकार देऊन टाकले होते आणि प्रामाणिक शिवसैनिकाला बाजूला केलं गेलं होतं। तो लढा त्यावेळेला शिवसेनेकडे लढला, त्यावेळेला आमचे जावेद भाई असतील, आमच्या कृपाताई असतील, आमच्या प्रीतीताई असतील, त्यासोबत अजून जवळपास 7 नगरसेवक, 7 उमेदवार हे आपले अपक्षद्वारे निवडणुका लढवले आणि शिवसेना आणि वासवण्याचा त्यावेळेला अतिशय प्रामाणिक प्रतिदान शिवसैनिकांनी केला। आणि आज नक्कीच त्या दिवसाची उणीव माझ्या मनामध्ये गेले 3 वर्षापासूनची होती, कारण सत्ता 100% शिवसेनेची येत होती, महायुतीची सत्ता त्यावेळेला येत होती, पण त्यावेळेला तत्कालीन पक्षप्रमुखांनी जो निर्णय दिला, मला त्या खोलात आत जायचं नाही, सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु आज नक्कीच मनामध्ये समाधान आहे की त्यावेळेला शिवसैनिकांच्या संघर्षाला आज यश आलंय। पुन्हा एकदा दापोली मतदारसंघावरती शिवसेनेचा खराच भगवा झेंडा फडकताना आम्हाला दिसतोय, याचं मनामध्ये खरोखर समाधान आहे। विकास त्यांनी पाहिला नव्हता, त्यांनी फक्त राजकारण केलं होतं की योगेश कदम राजकारणात संपलं पाहिजे, पण रामदासभाई राजकारणात संपले पाहिजे, ह्या उद्देशाने ते केलेलं कटकारस्थान होतं आणि त्या कटकारस्थानाला आज उत्तर दापोली मधल्या या सगळ्या नगरसेवकांनी दिले। मी आपल्या सर्वांचे खरोखर मनापासून आभार मानतो, खाली आपल्या सगळ्यांची दाव घेण्यासाठी आहे। आपण नगरसेवक म्हणून मागच्या 3 वर्षामध्ये जे कार्य आपल्या शेवटी जनतेने निवडून दिलं आणि जनतेला आपल्याकडे विकास कामांच्या अपेक्षा होत्या, आजही आहे। मागच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच दापोली शहरामध्ये हवा तसा विकास नाही होऊ शकला। सध्या नगराध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे, आमदारांकडे कधी निधीची मागणी नाही। नगराध्यक्ष म्हणून आज दापोली शहराचा पाण्याचा प्रश्न इतका भीषण आहे, खेडच्या नळपाणी योजनेला आपण जवळपास 48 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले। नळपाणी योजनेचं खेडचं काम चालू आहे। दापोलीच देखील तशी पाण्याची भीषण समस्या असताना कधी माझ्याकडे विकास कामांकरता कधीच मागणी केली नाही की आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या, असं नगराध्यक्ष कधीच मागणी केली नाही। मला कोणावरती वैयक्तिक टीका करायची नाही, परंतु विकासाकरता ते निवडणूक त्यावेळेला लढले नव्हते, त्यांचे जे नेते होते ते। परंतु आज आपला सर्वांना शब्द देतोय, पुढच्या काही दिवसातच नक्की सगळ्याच काही गोष्टीचा उलगडा मी इथे करणार नाही, परंतु लवकरच नगराध्यक्ष हा शिवसेनेचा लवकर दापोली मतदारसंघावरती दापोली नगरपंचायत बसलेला असेल। त्या नगराध्यक्षांच्या मार्फत, आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत मागच्या 3 वर्षाची उणीव होती, या येत्या 2 वर्षामध्ये सगळी उणीव भरून काढू, सगळा विकास आपण पूर्ण करून दाखवू हा शब्द आपल्या सर्वांना देतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे, जे खालीद भाईंनी इथे सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये जनतेने विकासाला साथ दिलेली आहे, जनतेला विकास हवाय आणि मला आत्मविश्वास आहे, मला विश्वास आहे की आज नक्कीच नगराध्यक्ष आपले लोक विराजमान होतीलच। पुढच्या 1.5-2 वर्षानंतर पुन्हा दापोली नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे। मला वाटतं पुढच्या नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल देखील आजच जाहीर करायला काही हरकत नाही। आता जे काही आपण सगळे विरोधक होतो, सगळे आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून मला वाटतं सगळ्या शिवसैनिकांनी आता आपण हातात हात घालून काम करूया, आपली संघटना अजून मजबूत करूया, शिवसेना अजून मजबूत करूया आणि दापोली शहराचा विकास करूया। जसं मगाशी खालीद भाई म्हटले, 2016 जेव्हा मी सक्रिय झालो होतो
तर नादरीभाई आणि खालिदभाई दोघेही धनुष्यबाणावरचे असलेले नगरसेवक होते, ते शिवसेनेमध्येच होते, शिवसैनिकच होते आणि म्हणून त्यांची घर वापसी झालेली असते. आणि मग उल्लेख केला जो काही चुकीचा नाही. म्हणून शिवसेना खालिदभाईसाठी काही नवीन नाही आणि म्हणून शिवसेना वाढण्यासाठी नक्कीच, कारण शेवटी आज लक्षात घ्या, वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला नेहमी शिकवण दिली, सगळ्या समाजाला सगळ्या धर्मपंथीयांना सोबत घेऊन जाणारा म्हणजे शिवसैनिक. आजही शिवसेनेमध्ये कुठल्या जाती धर्माच्या नावाखाली पदं दिली जात नाही. शिवसैनिक जो प्रामाणिक काम करतो त्याला पदं दिली जातात. ही आजचा फक्त महाराष्ट्र देशामध्ये एकमेव असा पक्ष आहे आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी एकत्र म्हणून आपल्या दापोली शहराचा विकास करूया. आणि या विकास करण्याकरता आपण सर्वांनी आज माझे हात पक्षाचे हात मजबूत करण्याकरता आज आपण सर्व शिवसेनेमध्ये सामील झाला. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि अनोरभाई, काही चिंतेचं कारण नाही. शिवन सर, आपण सर्वांनी शेवटी आपल्या वॉर्डामध्ये आपण विकास तर करायचाच आहे आणि आता आपण हातात हात धरून आपण सर्वांनी काम करू. जावेदभाई, पप्पू असेल, आमचे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, प्रदीपजी असतील, शहरामध्ये आमचे सगळे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख पासून सगळ्यांचं मी आज मनापासून अभिनंदन करतो. हा पुढाकार हा सगळ्यांनी एकत्र म्हणून घेतला त्याबद्दल देखील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन करतो. आणि एक मात्र नक्कीच सांगतो की आपण, माझ्या मनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सर्व शिवसैनिकांनी केलेला संघर्ष मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. माझ्या पडत्या काळामध्ये आपण मला साथ दिलेली आहे, त्यांनी आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही, कधी विसरणार नाही. मग आपण हातात हात घालून आपल्या दापोली शहराचा विकास करू. शेवटी आपला मूळ उद्देश हा विकास आहे, तो विकास साधूया एवढीच फक्त विनंती करतो आणि अधिक वेळ न घेता इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.